हा बोला. हॅलो. हा जय आदिवासी बोला ना. बोला बोला, तुम्ही फोन केला, बोला. हा माझं नाव टाकलं होतं म्हटलं पोस्ट मध्ये म्हणून केला म्हटलं फोन. काय झालं काय नाही. तुम्ही मला कॉलेज मधून डिलीट केलं. हा मग तुम्ही असं वेगळी भाषा वापरली ना हो. तुम्ही काय म्हटलं डायरेक्ट शिवी घातली ना म्हणून मी लेफ्ट केलं ना. मी परफेक्टपणे माझं मत मांडलं तिथे. नाही असं नसतं हो सर. हे बघा आता सांगा ऐका पूर्ण. मी चौगुले साहेबांना कधी शिव्या घातल्या का कुठे कुठल्या व्यासपीठावरती किंवा असं नाही ना. शिव्या नाही घालू शकत ना तुम्ही. मी शिव्या कुठे घातल्या त्याच्यामध्ये? हा मग बघा ना तुम्ही काय म्हटलेलं त्याच्यामध्ये. शिवी घातली म्हणून तर आम्ही लेफ्ट केलं ना. शिवी असं नाहीये. आणि प्रत्येकाला आपले मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. अहो मत मांडा ना. मत नाही कोण म्हटलं. तुम्ही मला स्पष्ट बोलायला पाहिजे होतं ना, वॉर्निंग तरी द्यायला पाहिजे होत ना. अहो तुम्ही डायरेक्ट जर शिवे घालाल तर कसं काय होईल सर. असं नाही चालत ना. माणसाच्या काय म्हणतात हे बोला ना. माणूस असहाय्य होतं. हा आता तुम्ही बरोबर आहे. आता तुमचं बोलणं बरोबर आहे. आता बरोबर आहे. आता मी तुम्हाला एक विचारतो. ती व्हिडिओ जी तुम्ही टाकलेली आहे ती कुठल्या संघटनेची मला टाकली ती? कुठली? ते आपले छत्रपती संभाजीनगरमध्ये जी केस चालू आहे. ऐकलत ना तुम्ही? ऐकलत ना? पीएलआय केलेलं आहे हा ना. मग ती आमचा आणि त्याचा काही संबंध नाहीये. तुम्ही आम्हाला कसं काय जोडताय? तुम्हाला जोडतोय म्हणजे असं की खानापुरेनी जी क्लिप बरोबर बोलला की समुद्र किनारचे लोक कोळी आहेत. अहो मग तुम्ही मिक्सिंग करू नका. ऐका सर. ही जात आहे त्यांनी. अहो सर मी तुम्हाला हेच समजे ना. तुम्ही मिक्स करू नका विषय. बघा तो मेसेज तुमचा वेगळा आहे. ऐका ना पूर्ण. खानापुरे काय बोलताय आजपर्यंत समुद्र किनारे मच्छीमार? अहो पहिल्यांदा पूर्ण ऐका ना. मेसेज ऐका ना. तुम्ही मेसेज टाकला बरोबर आहे. त्याच्या खाली तुम्ही एक व्हिडिओ टाकली बरोबर आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एक केस चालू आहे. त्या केसचा आणि आमचा काही संबंध नाहीत का? कारण का त्या केसमध्ये आमचं नाव बी नाहीये. ऐका पूर्ण. ती जी केस आहे ना ती व्हिडिओमध्ये श्रीधर साळुंखे साहेबांनी टाकलेली आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही आमचं नाव कशाला वापरताय? त्या केसमध्ये आम्ही आहोत का? तुम्ही केस मध्ये नाही. मग तुम्ही तो व्हिडिओ टाकून मग तुम्ही दाखवताय की आम्ही केस टाकलेली. आम्ही नाही म्हणत. असं नाही चालत ना. अहो त्या केसमध्ये मच्छीमार. आता तुम्ही काय म्हटले ऐका ना पूर्ण. ऐका ना फक्त एक वाक्य ऐका माझं. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे. ती केस चालू आहे बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये तुम्ही 6 महिन्यापूर्वी काय म्हटले होते की आम्ही त्याच्यामध्ये इंटरव्हेन करणार आहेत. केलं का तुम्ही? कुठल्या केसमध्ये? छत्रपती संभाजीनगरमध्ये जी चालू आहे ती श्रीधर साळुंखे साहेबांची. ती वेगळी आहे. आमची केस वेगळी आहेत. 2 आमच्या केस वेगळ्या आहेत. नाही ऐका. आता हा विषय जेव्हा तुम्ही ती व्हिडिओ टाकली होती 6 महिन्यापूर्वीची व्हिडिओ आहे बरोबर आहे. त्याच्यामध्ये कोणतरी ते ऍडव्होकेट मॅडम आहेत त्या बोलतायत. बरोबर आहे. आणि ते संघटन वेगळं आहे. ते कुठलं आहे? त्या संघटनेचं नाव काय? तुम्ही शिरसाट ऐकूनच घेत नाहीत माझं. ते मी कशासाठी टाकली की ज्या प्रत्येक वेळी खानापुरे मच्छीमार जात आहे असा उल्लेख करतोय त्यासाठी टाकली. त्याच्यामध्ये त्या मॅडमनी स्पष्ट सांगितलं ना मच्छीमार अशी जातच नाही. हा व्यवसाय आहे, धंदा आहे. आणि मी तेच बोलतोय ना. आता ती केस चालू आहे. ऐका माझं. ती केस कशाबद्दल आहे पहिल्यांदा मला सांगा. ऐका आपण एक खानापुरेला समजायला पाहिजे ना की मच्छीमार जात नाही आहे. मी तेच बोलतोय ना. तुम्ही जी व्हिडिओ माझं पूर्ण ऐकून तरी घ्या. तुम्ही जी व्हिडिओ टाकली आहे ती केस कशाच्या विरोधात आहे मला सांगा पहिल्यांदा. पीएलआय टाकलेली आहे. पीआयएल कशाच्या विरोधात आहे? बरेचसे मुद्दे घेतले. तुम्हाला माहिती आहे का त्याच्यामध्ये सोनकोळीचा मुद्दा घेतलेला आहे. ओबीसीतले कोळी कुठे राहतात? राहून दे. ऐका मग ते एसबीसी कसं तयार झालं त्याच्याबद्दल मुद्दे आहेत. बरोबर आहे. मग आता मला सांगा सोनकोळी तुमची नोंद आहे का? अहो सोनकोळी ही माझी आपल्या मुख्य जमात कोळीची उपजमात आहे. सोनकोळी पण आहे. मग ते त्याच्यासाठीच मग माझं काय म्हणणं आहे. आता तुम्हाला पूर्ण विश्वास आहे ना. मग तुम्ही एक काम करायचं. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये जी पीएलएल दाखल आहे त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू दाखल करा की बाबा बघा आमचं सगळं नोंदी तशा नाहीच आहेत. आता तुमचं काम आहे ना. त्यांनी एसबीसीला चॅलेंज केलंय की मला सांगा. आता बघा 78 ऐका माझं पूर्ण 78 नंबरचा जो कोळी ओबीसी मध्ये आहे केंद्रामध्ये तो आता 65 नंबरला आहे. बरोबर आहे. ऐका ना. ते केंद्राचा विषय चालू आहे. ओबीसीतल्या केंद्राची यादीचा विषय चालू आहे. तो जो आहे आता तो 76 आपल्या 65ला आलाय तो बरोबर आहे. मग त्या यादीला त्यांनी चॅलेंज केलेलं आहे. आणि त्यांनी हे सुद्धा दाखवलेलं आहे की बाबा एसपी बनसोडेने 5 ऑगस्ट 1994 ला जे ऍफिडेव्हिट सादर केलं त्या ऍफिडेव्हिट प्रमाणे ओबीसीतले कोळी हे सोनकोळी मच्छीमार कोळी हे कोस्टल एरियामध्ये मच्छीमार करणाऱ्या लोकांचा समूह आहे असं ते ऍफिडेव्हिट सादर केलेलं आहे. मग आता तुमचं काम आहे ना. हे बघा आता तुमचं काय काम आहे. 6 महिने झाले एक केस चालू आहे. मग याच्यामध्ये इंटरव्हेन करणं कोकणच्या आपण जर सोनकोळी आहे किंवा मी जर सोनकोळी आहे तर माझं कर्तव्य आहे किंवा माझ्या संघटनेचं कर्तव्य आहे आम्ही सगळं मिळून त्या केसमध्ये इंटरव्हेन करणं. अरे बाबा सोनकोळी आमची अशी नोंद नाहीये.
अहो शिवसाट साहेब, तुम्ही ते माझं ऐकून घेत नाही. आम्ही सोनकुळी नाही तर आम्ही त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन कशाला करू? मग मी तुम्हाला मी तेच बोलतोय ना. आता विषय कुठला ऐका ना सर. कसं आहे बघा, आता तुम्ही काय म्हटले सोनकोळी मी नाहीये, मग हा विषय सोनकोळ्यांचा आहे ना. आमच्या नोंदी महादेव मल्हार आहेत, डोंगर आहेत याच्यामध्ये मोडी लिपीमध्ये. मग बरोबर आहे ना. आम्ही कशाला करू ना मग त्याच्यामध्ये? मी तुम्हाला मी तेच बोलतोय ना. तुम्ही मागचं ऐका माझं. मागचं तुम्ही स्टेटमेंट काय टाकलं होतं की हे शासनाची दिशाभूल करतायत कोर्टात नेऊन. शासन दिशाभूल करते ना. हे बघा शासन तर 94 पासून काढून बसलेलं आहे. ते आपलं काम आहे त्याच्या विरोधात भांडणं. प्रत्येक वेळा खानापुरे मच्छीमार जात अरे मच्छीमार जातच नाही ना. मी तुम्हाला चॅलेंज करतोय. ऐका तुम्ही फक्त एकच खटला बोलताय 1994चा. ऐका 1994चा माधुरी पाटील खटला तुम्ही म्हटले, बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून एक खटला झाला माहितीये का तुम्हाला? जगदीश बैराचा खटला माहितीये? जगदीश बैरा कुठला आहे मला सांगा. हा, मग जगदीश बैरा रायगडचे आहेत आणि त्यांनी जे कुटाणे केले ना ते सगळ्यांच्या मुंडा मारून आदिसंख्य पदावर वर्ग केला सगळा समूह. मग त्या जो जगदीश बैरा जो निकाल आहे त्याला काय चॅलेंज नाही केला आजपर्यंत कुणी? हे आपलं काम नाही का सर्वांचं मिळून? हे सगळं चुकीचं आहे. अरे चुकीचं आहे, मग तुम्ही कोर्टातून कधी सिद्ध करणार? आज जर सुप्रीम कोर्ट बनत असेल मच्छीमार कोळी जात आहे, टीआरटी सांगते मच्छीमार कोळी जात आहे, किंवा सोनकोळ्यांचा ग्रुप आहे तो, मग तो सोनकोळ्यांचा ग्रुप आहे, तुम्ही सुप्रीम कोर्टात हायकोर्टात चॅलेंज करायला पाहिजे ना. अरे बाबा सुप्रीम ऐकलात ना, ती क्लिप ऐकलेत ना की शासनाला तो अधिकार नाहीये ह्याच्यात हे टाकायचे त्याच्यात ते टाकायचे. त्या बाईने क्लिअर म्हणून अहो मी तेच बोलते ना, शासनाला अधिकार नाहीये. मग आज 30 वर्ष कशाला गेले आपले? मग आता हा सगळ्यांच्या संबंधित विषय आहे ना. तुमच्या पण संबंधित आहे, आमच्या पण संबंधित डोक्यातून काढून टाका. ती पीआयएल कसली आहे तुम्हाला अजून समजलेलीच नाहीये. पीआयएल पूर्ण समजून घ्या. पीआयएलचं काय म्हटलेलं आहे त्यांनी की ओबीसीतला आता सध्या जो 94ला एसबीसी मध्ये आला तर तो कोळी एक्झॅक्ट कोण आहे तो आम्हाला सांगा फक्त कोर्टात आणून. त्याच्याबद्दल ती पीआयएल आहे, लक्षात घ्या. आणि तो कोर्टामध्ये जर सिद्ध झाला छत्रपती संभाजीनगरमध्ये की तो सोनकोळीचा समूह आहे, बरोबर आहे. मग आता सोनकोळींचा समूह आहे जो ज्याला ऐका मग सिद्धच होणार आहे ना. तुम्ही इंटरव्हेन्शन नाही केलं तर सिद्ध होणार आहे. 1891च्या जनगणनेमध्ये कोळी ही मुख्य जमात दाखवली. महादेव मल्हार सोन ढोरबीर हे सगळे उपजमाती आहेत. अहो मी तेच बोलते ना. कोर्टामध्ये कुठे सिद्ध झाले आजपर्यंत? कोळी हा एसटी मध्ये आहे, कोर्टात कुठे सिद्ध झालं? आणि कुठली पीआयएल दाखल केली आजपर्यंत कोळी हा एसटी मध्ये आहे? तुम्ही केली का? आता मला सांगा. तुम्ही जो विषय आता थांबा ऐका माझा महत्वाचा विषय सांगतो तुम्हाला. तुम्ही जो विषय मांडला आजपर्यंत, ऐका माझा, आजपर्यंत तुम्ही जो विषय मांडताय किती वर्षापासून मांडताय? 28 नंबरला कोळी कॉमा ढोर आहे असं. मग त्याच्याबद्दल तुम्ही पीआयएल दाखल केली का आजपर्यंत? का कागद घेऊन नुसतं फिरायचं? मग का नाही करत आहे? माझं तेच म्हणणं आहे ना. तुम्हाला सांगणं गरजेचं आहे ना. कोळी जर एसटीत आहे, कोळी जर आता कसं काय? अहो सर आता मला सांगा एक भाऊ माझा श्रीमंत आहे, हा, एक भाऊ माझा गरीब आहे. मग आता मला सांगा माझा जमिनीचा मॅटर आहे, मग कोण करणार ते काम? श्रीमंत भाऊ खर्च करेल का गरीब बिचारा जो मजुरीला जातो तो खर्च करेल? तुम्ही हे समजत नाहीये ना तुम्हाला. आज बघा आता सोनकोळी का बोलतो तुम्हाला? सोनकोळी का बोलतात? का डेफिनेशन सोनकोळीची लावलेली आहे? आज मला सांगा मच्छीमारी जे व्यवसाय करतात कोस्टल एरियामध्ये, तर त्यांना नाही म्हटलं तर 5-6 हजार रुपये दिवसाचं इन्कम तर आहेच ना मच्छी विकून. मग त्या लोकांनी ऐका माझं. अहो काय सिद्ध करून दाखवा. मी स्वतः पालघरला राहिलोय. ऐका मी दांडेकर कॉलेजला मी दांडेकर कॉलेजला एमबीए केलंय. ऐका ना. मग मी स्वतः दांडेकर कॉलेजला शिकलोय पालघरला. मी वड्रे, सातपाटी, नंतर शिरगाव, चिंचणे हे सगळे मित्र आहेत माझे, माहिती आहे तुम्हाला. मग तुम्हाला मी ते सांगतोय की त्यांचं बी तेच म्हणणं होतं मित्राचं. अरे बाबा त्यांनी आमची परिस्थिती बघितलेली आहे मित्राने. मी इकडे त्याला लग्नाला सुद्धा बोलवतं माझ्या गावी. अरे बोले यार तुम्ही आमच्यापेक्षा लयच गरीब आहात, तुम्ही जीवन कसं काय घालवता? आम्हाला इथे साधनच नाही सर, तुम्हाला समजलं का? आम्हाला जगण्याचं साधन नाहीये. तुम्हाला जसा मच्छीमारी करून जसा व्यवसाय तुम्ही करू शकता ना, तसं आम्हाला साधन नाहीये. मला सांगा काय साधन आहे आमच्याकडे? सांगा ना. आमच्याकडे जमिनी आहे. आमच्याकडे काय? अहो मग तुम्हाला तेच बोलतो ना, जमिनी कुठे आहेत आमच्याकडे? सांगा मला. आम्ही काय पाटील लोक आहोत का? जमिनी दिलेल्या आहेत तुमच्या. कोणाला दिलेलं आहे? बरेच लोकांच्या किती 25, 10 एकर. कोणाला जमीन आहे? मला नाव सांगा ना. कोणाची जमीन आहे 25 एकर?
हेच म्हणतो ना की आहेत ना लोकांकडे. नाव सांगा ना, कोणाचं नाव आहे तुमच्या? फक्त एक दोन नाव सांगा मला, कोणाच्या जमिनी आहे तेवढ्या. मी पण तुम्हाला तेच सांगतो ना की तुम्ही समुद्रकिनारे लोक श्रीमंत आहेत, ती श्रीमंताची नावं सांगा आम्हाला पण. अहो मी तुम्हाला तेच बोलतोय ना, आता मी तुम्हाला गावं सांगितले ना, गावं सांगितले ना. गावं सांगून काय होत आहे? मग तुम्ही सांगा ना, एक दोन गाव सांगा मला इकडे. ना आज कितीतरी आहे सोनवणे मिळवण्याकडे, कितीतरी जमीन आहेत. कुठले सोनवणे मला सांगा, नाव सांगा पूर्ण, कोण सोनवणे? जळगाव बिळगाव साईडला, त्याच्यानंतर आपलं हे काय म्हणतो आपलं तुमच्या औरंगाबाद साईडला कितीतरी लोकांच्या जमिनी आहेत. अहो मी तुम्हाला तेच विचारतो ना, असं नाही चालत. हे बघा साहेब, हे बघा, आता तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या. हे बघा, बोलू शकतो ना. अहो मेन म्हणजे असं मी नाही सांगत आहे. बघा ऐका माझं, ऐका. मेन मुद्दा तुम्ही सोडून देताय. कोळी ही जमात आहे, त्याच्यावरती पीएल दाखल करा तुम्ही. पीएल ऐका माझं. आता मुख्यमंत्री बैठकीला काय झालं, तुम्हाला बाहेरच ठेवलं ना. तुमच्यामध्ये जर पॉवर असती ना तर तुम्ही आत राहिले असते ना. याचा अर्थ अहो तुम्हाला घेतलंच नाही आत, तुम्ही बाहेरच होते, आम्ही आत होतो. आता मला सांगा, जर आम्ही जर मिटिंग केली, मग तुमचा प्रभाव काय नाहीये राजकीय? आता मला सांगा, मुंबई कोणाच्या ताब्यात आहे? अरे 22 होते ना आमचे ते. कोण 22 साहेब आपल्या जळगावचे, तुमचा काय संबंध तिथे? आम्ही त्यांना अध्यक्षपद दिलं होतं ना याचं. अहो तसं नाहीये, त्यांनी मग तुम्हाला का नाही घेतला सोनकोळ्यांना? आलं का लक्षात? त्यांना सोनकोळीला आतच नाही घेतलं, डोक्यात काढून टाका. तुम्ही सगळे बाहेरच होते, सगळे बाहेर होते. म्हणजे बघा, ऐका, राजकीय बी ताकद नाही. ऐका माझं, राजकीय बॅकअप कोणाचं नाहीये. त्याच्यानंतर आपण पैसे खर्च करायला तयार नाही, कोणाच्या विरोधात केस टाकायला तयार नाही, किंवा शासनाच्या विरोधात आपण केस टाकायला तयार नाही, पण मुद्दाम टीका करायची. मग त्याच्यापेक्षा तुम्ही मला सांगा ना, मार्ग आहे ना. बघा ऐका साहेब, मी तुम्हाला काही दोष देत नाही. पहिल्यांदा मार्ग आहे ना आपल्याकडे, 28 नंबरचा कोळी एसटी मध्ये आहे, हे तुम्हाला माहिती आहे. मच्छीमार जात नसताना अहो ते सोडा, मी काय बोलतोय आता, महत्वाचा मुद्दा काय आपल्याला, 28 नंबरचा कोळी आहे की नाही मला सांगा. केंद्र आज सुद्धा, ऐका ना माझं, केंद्र सुद्धा सांगतो ना 28 नंबरला कोळी आहे एसटी मध्ये, हे तुम्हाला मान्य आहे ना. मग त्याच्यावरती मग काम का नाही करत आहे? आता किती वर्ष झाले? 76ला जर निघाला होता. ऐका, आज जवळजवळ तुमचे नाही म्हटले तर 48 वर्ष झाले, तुमचे 50 वर्ष वाया गेले ना. त्याच्यावरती काम करायला का? हा आमच्या एकट्याचाच विषय नाही. तुम्हाला पण भेडसावतोय प्रश्न, आम्हाला भेडसावतोय. हे बघा असं काय नाहीये. हे बघा, पहिल्यांदा तुम्ही डोक्यात काढून टाका, हे काय होतं आहे. 2 भाग, हे बघा, 2 भाग शासनाने केलेले आहेत का आपल्या घरातून केलेले आहेत का आम्ही आमच्या घरातून केलेले आहेत? ज्यावेळी ऐका माझं, पिचड साहेबांची केस होती 2017ला, त्याचा निकाल आला, मग त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू का नाही दाखल केलं कुणी? त्यांना तो कोळी नोंदर कोळी मध्ये डिक्लेअर केलं ना. आम्हाला नाही वाटली गरज नाही वाटली, पण मग तुम्हाला गरज कसलीच वाटत नाही, मग कशाला त्रास द्यायचा आम्हाला? आमच्याकडे मूळ नोंदी आहेत ना साहेब. तुमच्या 1950 पूर्वीच्या तुमच्या मूळ नोंदी कोळी आहेत, आमच्या 1950 सर्वांच्याच कोळी आहेत, सगळ्यांच्याच कोळी आहे. पिचड साहेबांची कोळी आहे, मग काय करणार सांगा तुम्ही? तुमच्यात हे बघा, मला ते सांगू नका. पिचड साहेबांचा 2017ला निकाल आलेला आहे. तुम्हाला जर वाटतं ना, चॅलेंज करा पिचड साहेबांना. महादेव कोळीचा मोडी लिपीमध्ये आमच्या, ते आम्हाला सांगू नका तुमचं काय आहे ते. आम्हाला एवढंच बोलायचंय, आम्हाला कोळीवरून कोळी महादेवचे व्हॅलिडिटी दिलेले आहे पिचड साहेबांना. आता तुमच्यात 2017ची केस आहे. बघा 2017, आता तुमचे झाले 3-2-7 वर्ष झाले. 7 वर्षामध्ये तुम्ही चॅलेंज का नाही केलं आम्हाला? चला, दम असेल तर करा पिचड साहेबांना चॅलेंज. चला या कोर्ट, सुप्रीम कोर्टात या. तुमच्या मूळ नोंदी कोळी आहेत, तुम्ही कोळीच आहेत. अहो पिचड साहेबांची कोळीच आहेत, आमचं काय घेऊन बसलंय? आदिवासी मंत्र्याची कोळी आहे. आमच्या 1819 ते सांगू नका तुम्ही आम्हाला. पिचड साहेबांच्या केसमध्ये का नाही इन्व्हॉल्व तुम्ही आले आजपर्यंत? का नाही चॅलेंज करता पिचड साहेबांना? हिंमत असेल तर कर. बघा, तुम्ही सोनकोळी बोगस कोळी आहेत, आम्हाला माहिती आहे सगळ्यांना. तुम्ही बोगस आदिवासी मध्ये येता. तुम्ही हे बघा, बोगस आदिवासी मध्ये येता. तुम्हाला जर दम असेल तर माझं काय म्हणणं आहे, पिचड साहेबांचं आदिवासी विकास मंत्री आमचे होऊन गेले, त्यांची केस तुम्ही चॅलेंज करा. त्याला चॅलेंज करा ना, चॅलेंज करा ना तुम्ही. पिचड साहेबांना चॅलेंज नाही करायचं.